नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, नोव्हेंबर महिन्याची पेन्शन आता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली आहे। अनेक लाभार्थ्यांना या ठिकाणी हे पेन्शन मिळालेले आहे, परंतु काही लाभार्थी असे आहेत की यांना नोव्हेंबर महिन्याची पेन्शन मिळालेली नाही। तसेच दिव्यांगांना 1,500 रुपयेच मिळालेले आहे, त्यांना 2,500 रुपये मिळायला हवे होते। तर मग त्या संदर्भात आता लाभार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देणे सुरू केलेले आहे। तर मग मित्रांनो, जिल्हाधिकारी हे प्रमुख असतात, तर त्यांच्यामार्फत सरकारला हे निवेदन गेले तर आपल्या समस्या सोडवल्या जाऊ शकतात। तर मग त्या निवेदनामध्ये काय काय मागणी केलेली आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे निवेदन दिले आहे, जर तुम्ही दिले नसेल तर तुम्ही सुद्धा या निवेदनाच्या माध्यमातून तुमच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचू शकतात। तर त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघूया। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता दिव्यांग लाभार्थींना 2,500 ऐवजी फक्त 1,500 रुपयेच मिळालेले आहे। धाराशिव जिल्ह्यातील अनेक दिव्यांगांनी संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत शासनाने निश्चित केलेल्या वाढीव रकमेचा लाभ मिळत नसल्याची तक्रार केली आहे। म्हणजे या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील जे दिव्यांग लाभार्थी आहे त्यांना या योजनेनुसार निश्चित लाभ या ठिकाणी वाढीव रकमेचा मिळत नाही, त्याबाबत तक्रार केलेली आहे। शासन निर्णयानुसार दिव्यांग लाभार्थ्यांना प्रतिमाह 1,500 रुपयाच्या ऐवजी 2,500 रुपये अनुदान देणे बंधनकारक आहे। मात्र अद्यापही अनेकांना जुन्या दरानुसार केवळ 1,500 रुपये इतकेच अनुदान मिळत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग लाभार्थ्यांनी एकत्र येत निवेदन सादर केले आहे। तर मग मित्रांनो, हे निवेदन कुठे द्यायचे, तर जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग लाभार्थ्यांनी एकत्र निवेदन दिलेले आहे। तर त्यामध्ये काय सांगितलंय बघा, निवेदनामध्ये वाढीव अनुदान लागू करण्यात विलंब का होत आहे याचा तपास करून शासन निर्णयानुसार प्रतिमाह 2,500 रुपयाप्रमाणे रक्कम तात्काळ वितरित करावी। तसेच वाढ लागू झालेल्या महिन्यापासूनची उर्वरित थकबाकी ही जमा करण्यात यावी। म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून हे पैसे मिळालेले आहे, तर आता 2 महिने झालेले आहे वाढ होऊन, तर या 2 महिन्याच्या फरकासहित 2,500 रुपये मिळावे। म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये जर 2,500 रुपये मिळाले तर मागच्या महिन्याचे सुद्धा या ठिकाणी 2,000 म्हणजे असे 4,500 रुपये लाभार्थ्यांना मिळावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आलेली आहे। निवेदनात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागासोबत समन्वय साधून प्रमाणित दिव्यांग लाभार्थ्यांची यादी, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी आणि DBTद्वारे निधी वितरणाचा अहवाल तपासून निर्णय प्रक्रिया गतिमान करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी सामाजिक न्याय विभाग यांच्याशी समन्वय साधून जे प्रमाणित दिव्यांग लाभार्थी यादी आहे त्यांची आवश्यक कागदपत्रांची पडताळणी आणि DBTद्वारे त्यांच्या निधीचा वितरणाचा अहवाल तपासून ही जी प्रक्रिया आहे ती गतिमान करून त्यांचे लाभ देण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या निवेदन मोहिमेत महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटना सहभागी झाली। संस्थापक अध्यक्ष प्रदीप डोके, संस्थापक सचिव रियाज पठाण तसेच तालुका अध्यक्ष, महिला अध्यक्ष यांच्यासह मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते। वाढीव अनुदान मिळत नसल्याने अनेक लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून शासनाने मानवी दृष्टिकोनातून त्वरित वाढीची अंमलबजावणी करावी अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने अनेक जिल्हा परिषदांमध्ये निवेदने देण्याची सुरुवात केलेली आहे। मग हे निवेदनामार्फत जिल्हाधिकारी यांची ज्यावेळेस बैठक असेल शासनासोबत त्यावेळेस हे निवेदन त्यांच्यापर्यंत सरकारपर्यंत पोहोचवल्या जाईल, सामाजिक न्याय विभागापर्यंत या ठिकाणी पोहोचवल्या जाईल। म्हणजे आपल्या या काही समस्या आहेत त्या शासनापर्यंत थेट जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ह्या पोहोचवल्या जाणार आहे। तर मित्रांनो, तर आता शासनाने या सर्व लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींचा जो सामना करावा लागत आहे त्याचा मानवी दृष्टिकोनातून त्वरित निर्णय घेऊन वाढीची अंमलबजावणी करावी अशी भावना व्यक्त केल्या जात आहे। तुम्ही सुद्धा या ठिकाणी तुमच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करून तुमच्या समस्या मांडा आणि जास्तीत जास्त दिव्यांगांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। म्हणजे त्यांच्या पण ज्या काही समस्या असेल ते त्यांच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करतील आणि शासन त्यांच्यावर नक्की निर्णय घेईल। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।